നമസ്കാരമുണ്ട്. ഞാൻ അബ്ദു പൊയിലിൽ. ഞാൻ മഹാരാഷ്ട്രയിലുള്ളത്. വീണ്ടും മാവിൻ്റെ പൂവിൻ്റെ മുകളിൽ കീടങ്ങളുണ്ടോ എന്നുള്ളൊരു പരീക്ഷണം നമ്മളെ നാസിർക്ക നമുക്ക് പറഞ്ഞു തരികയാണ്. അതൊന്ന് കണ്ടു നോക്കുക. ഓക്കെ नासिर ओ सॉरी नासिर भाई, अभी इसमें थ्रिप्स अटैक है कि नहीं फ्लावर में, वो कैसा चेक करना? यानी छोटा कीड़ा होता है? छोटा मीन्स वो आपको आँख से भी दिखता नहीं। इतना कीड़ा और फ्लावर में होता है? फ्लावर में ओके, कैसे चेकिंग करने का है? वो मैं अरे फ्लावर न मोड़ ये ऐसा हाथ लेने का, प्राणिകൾ फ्लावर है ना, वो जोर से ऐसा हाथ पे मारने का। फिर इसको डैमेज नहीं आएगा? उसको डैमेज नहीं आएगा। जो पॉलिनेशन हुआ है, अभी देखो पॉलिनेशन हुआ, पॉलिनेशन फ्रूट है वो गिरा नहीं है इतना झटकने के बाद। എന്താ പറയുക, ഇത്രയും കൂടുതൽ അടിച്ചു കഴിഞ്ഞാൽ പോളിനേഷൻ ആയ ഫ്രൂട്ടില്ലേ, അതായത് നമുക്ക് മാമ്പഴം ആയത് അതൊരിക്കലും വീഴൂല എന്നാ പറയുന്നത്, അല്ലാത്തതാണ് വീഴുക. अभी ये जो कचरा है ना, उसको ऐसा करने का, कचरा गया और ये इसको झूम करके आप देखेंगे ना, ये देखो उंगली पे मेरे, ये देखो ये थ्रिप्स, वाइट थ्रिप्स है और ये है ना उंगली पे, ये देखो छोटा चल रहा है, ये ब्लैक वाला थ्रिप्स है। अगर इसका अटैक हुआ ना तो ये जो नॉर्मली पॉलिनेशन हुआ है फ्रूट है ना, वो भी निकल जाता है, फंगस मर जाएगा, गिर जाएगा। ഇപ്പം കയ്യിൽ കണ്ടില്ലേ ചെറിയ പേന മാതിരിയുള്ള ഒരു പ്രാണി, അത് ഈ പൂക്കലിൻ്റെ മുകളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് പോളിനേഷൻ ആയ, അതായത് ഇപ്പം ഉണ്ണിമാങ്ങ ആയിട്ടില്ലേ, ഇത് കണ്ടില്ലേ, ഇതുവരെ വീണ് പോകും, അത് തിന്നു പോകുമെന്നാണ് പറയുന്നത്. അതുകൊണ്ട് ഇത് ചെക്ക് ചെയ്തിട്ട് ഉടനെ क्या करूँ, फिर ये कीड़ा है तो क्या करूँ? इसके लिए स्प्रे रहता है, डेरिश केमिकल होता है। और ये केमिकल इसमें आम को कुछ इफेक्ट नहीं करता है। ये अभी एक्चुअली हम लोग जो करता है ना पूरा ऑर्गेनिक है, मेडिसिन यूज नहीं करा। ये मेडिसिन उसमें इफेक्ट नहीं आएगा। ये इफेक्ट नहीं, जो डेरिश है वो मीन्स ऑर्गेनिक ही आता है। अच्छा, वो केरला में भी मिलता है, कर्नाटका में मिलता है ना? केरला कर्नाटका में मिलेगा। चलो, बहुत अच्छा इन्फॉर्मेशन कर रहा है। अब मैं तो आया आपके लिए, आपके पास जो आया ना, सीखने के लिए आया. നമ്മളെന്താ ഇത് പഠിക്കാൻ വേണ്ടി വന്നാണ്. അതെല്ലാം കറക്റ്റ് പറഞ്ഞു തരുന്നുണ്ട്. എല്ലാം ഭയങ്കര തിരക്കുള്ള മനുഷ്യനാണ്. ഒരുപാട് ഏക്കർ കണക്കിന് ഇവിടെ തോട്ടങ്ങളുണ്ട്. എന്നാലും എല്ലാ കാര്യങ്ങളും പറഞ്ഞു തരുന്നുണ്ട്. താങ്ക് യു.